संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे लागलेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचं नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे। पण निकाल देण्यासाठी नार्वेकरांना मूळ राजकीय पक्ष कोणता हे सांगावं लागेल आणि त्यामुळे अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष ठोस निर्णय देणार की मग सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण जाणार, हाही एक मुद्दा आहे। बघूयात TV9 मराठीचा आहे स्पेशल रिपोर्ट। बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागायला पाहिजे। न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावरून जाहीर होईल। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अवघ्या काही तासात समोर येईल। मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केलाय। तर विधानसभेचे अध्यक्ष आणि शिंदेच्या भेटीवर बोट ठेवत उद्धव ठाकरेंनी निकालाची कल्पना आली आहे असा टोला लगावलाय। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे, विधानसभेत देखील बहुमत आहे, लोकसभेत देखील बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेला आहे आणि मला वाटतं, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागायला पाहिजे। त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी? आरोपीला भेटतात उघड उघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, ते उघड उघड भेटतात, तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत। 11 मे 2023 ला सत्ता संघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवलं, पण त्याचवेळी निकालासंदर्भातले निर्देश दिले। त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं आणि प्रतोद नेमका कोण म्हणजे व्हीप कोणाचा लागू होणार हे ठरवूनच पुढचा निर्णय घ्यावा। आता हे सांगताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्हीप संदर्भातल्या काही गोष्टी स्पष्ट करत निर्देश दिले। विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच प्रतोदची नियुक्ती करतो। ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार। शिंदेच्या शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची नियुक्तीच चंद्रचूड यांनी बेकायदेशीर ठरवली। आता जर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होईल असं ठरवलं तर मग 16 आमदार अपात्र होतात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता देणं हे बेकायदेशीर आहे। मात्र यावर स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टानं शिंदे गोगावलेंची निवड कायमस्वरूपी बेकायदेशीर ठरवलेली नाही, त्यांना परत मान्यता दिली जाऊ शकते। शिवसेना प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना जे आपण रेकग्निशन दिलं, केवळ त्यावर त्यांनी ते योग्य नाही आहे असं म्हटलंय। त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की भरत गोगावले हे पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते का ह्याबद्दलची आपण खातरजमा करून घ्यावी आणि त्यानंतर आपण निर्णय द्यावा। त्यामुळे भरत गोगावले किंवा एकनाथ शिंदेजी ह्यांची निवड ही कायमस्वरूपी अयोग्य आहे असं ते म्हणाले नाही आहेत। त्यांची निवड परतही आम्ही रेकग्नाइज करू शकतो। सुनील प्रभू हे त्यावेळेला ज्यावेळेला नोटिसेस निघाल्या त्यावेळेला अपात्रतेच्या दाव्यापर्यंत त्यावेळेला अधिकृत प्रतोद म्हणून होते। नंतर भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केली। परंतु हे असं असताना देखील सर्वोच्च न्यायालयाने एक मुभा अध्यक्षांना दिली आहे आणि ती मुभा म्हणजे की अध्यक्षांनी विधिमंडळाच्या रेकॉर्डनुसार कुठल्या पक्ष गटाच्या व्हीपची नोंदणी त्यांच्या रजिस्टरला झाली आहे ही बाब ते तपासू शकतात आणि त्यानुसार ते निर्णय घेऊ शकतात। आता राहुल नार्वेकरांचं आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे। व्हीप तसंच गटनेत्याचा आतापर्यंतचा निर्णय हा विधिमंडळातील बहुमताच्या आधारेच झालाय आणि मुख्यमंत्री दावा करतात त्याचप्रमाणे बहुमत शिंदेंकडेच आहे। आतापर्यंत विधानसभेचा पायंडा असा राहिलेला आहे की विधिमंडळातले जे आमदार निवडून येतात त्या गटातल्या आमदारांचं बहुमत चाचपून आम्हाला रेझोल्युशन दिलं जातं आणि त्याच्या आधारावरती आम्ही आत्तापर्यंतचे व्हीप किंवा गटनेते रेकग्नाइज केलेले।
आणि हा केवळ शिवसेनेसाठी घेतलेला निर्णय नव्हे, तर महाराष्ट्र विधिमंडळातील जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांचं व्हिप अपॉइंट करताना अथवा त्या सर्व पक्षांचा गटनेता अपॉइंट करताना हीच प्रोसेस फॉलो केली गेली होती. त्यामुळे त्यावेळेला घेतलेला मी निर्णय ह्या प्रोसेसला धरूनच होता, त्यात कोणताही बदल केला नव्हता. आत्ता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की आपण हा निर्णय घेत असताना निश्चितपणे राजकीय पक्षाची इच्छा काय होती ह्याचा विचार पण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या विचारानुसारच आपण रेकग्निशन द्यावं आणि म्हणून आता आपण राजकीय पक्षासंदर्भातलाही निर्णय घेणार आहोत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे 10वा शेड्यूल अर्थात पक्षांतर बंदी कायदा. त्यानुसार एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करण्याची याचिका उद्धव ठाकरे गटाची आहे. एखादा आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधीने पक्षाचा व्हीप म्हणजे आदेश मानला नाही तर पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि अपात्रतेची कारवाई होते. पण या कायद्याला एक अपवाद आहे. कोणत्याही पक्षाच्या 2/3 आमदार किंवा खासदारांनी वेगळा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. मात्र शिंदे गट आणि त्यांचे वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद करताना म्हटलंय की आम्ही शिवसेना आहोत, त्यामुळे आमचं पक्षांतर झालेलंच नाही, त्यामुळे हा कायदाच आम्हाला लागू होत नाही. पण कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणतात की शिंदेंचे आमदार एकाच वेळी 2/3 संख्येने बाहेर पडले नाहीत, त्यामुळे ते कायद्यानुसार अपात्र होतात. कायद्याप्रमाणे मी अखंड सांगत आलोय की सुप्रीम कोर्टाने हे डिक्लेअर करायला पाहिजे होतं की 2/3 लोक एकाच वेळी जावे लागतात. ते 16 जर का गेले असतील तर ते डिस्क्वालिफाय होतात, ते निश्चित आहे. हे एका महिन्यात व्हायला पाहिजे होतं. आता 1.5 वर्ष झाले या गोष्टीला. विधिमंडळाच्या रेकॉर्डप्रमाणे व्हीप कोणत्या गटाचा रेकॉर्ड झालेला आहे, नोंदणी झालेली आहे, हे देखील अध्यक्ष तपासू शकतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाला अधीन राहून विधानसभेचे अध्यक्ष हे आपलं स्वतंत्र मत नोंदवू शकतात. मग त्या निकालानंतर तो काय येतो त्यावरती आपल्याला पुढे भाष्य करता येईल. विधानसभेच्या अध्यक्षांकडून निकालाची कार्यवाही पूर्ण झाली. स्वतः नार्वेकर ठळक मुद्दे वाचून निकाल देतील आणि नंतर निकालाची प्रत दोन्ही गटाला दिली जाईल. सर्व्हिस करून कोर्टात जाऊन काय दबाव पडणार नाही आहे माझ्यावर. माझी बाजू ही अत्यंत मी जे कार्य करत आहे ते अत्यंत कायदेशीररित्या योग्य आहे. कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नाही आहे आणि निश्चितपणे माझा निर्णय हा कायद्याला धरूनच असेल. तर इकडे निकालाआधीच उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत नार्वेकर शिंदेंची भेट निदर्शनास आणून दिली. राहुल नार्वेकरांनी रविवारी वर्षा निवासानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. ही भेट म्हणजे न्यायमूर्तीनं आरोपीला भेटण्यासारखं असल्याची टीका अनिल परब आणि ठाकरेंनी केली आहे. आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलं आहे की अशा प्रकारे न्यायाधीश ज्या वेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा प्रकारची मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये. हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, का हे दोघंही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत, ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल. आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदेंची मिलीभगत असल्याची टीका ठाकरे गटानं केली. अर्थात आपला निकाल कायद्याला धरून असेल असं नार्वेकर म्हणाले. तो निकाल काही तासात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.